श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपलं या दिव्य प्रवासात स्वागत आहे. स्वामींच्या अनंत कृपेची कथा केवळ ऐकण्यापुरते नाहीत, तर त्या आपल्याला जीवन जगण्याची दिशा देतात. आज आपण ऐकणार आहोत एका गरीब पण श्रद्धाळू भक्ताची खरी गोष्ट, ज्याने फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आपल्या आयुष्यातले अंधार दूर केला. खूप वर्षापूर्वी अक्कलकोट नगरीत एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव गणू. त्याच्याकडे फारसं काही नव्हतं, पण मन मात्र स्वामींवर अपार श्रद्धेने भरलेलं होतं. गणू दररोज मंदिरात जाऊन स्वामींना एक मूठ तांदूळ अर्पण करत असे. लोक त्याला हसत, "अरे, हे काय अर्पण करतोस? इतकं थोडं काय स्वामींना पुरणार आहे?" पण गणू मनोमन म्हणत असे, "स्वामी, माझ्याकडे एवढंच आहे, पण ते मी तुमच्या चरणी अर्पण करतो." तो दिवसेंदिवस श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण करत राहिला. त्याचं जीवन संकटांनी भरलेलं होतं. कधी शेतात पीक नसायचं, कधी पोटाला अन्न नसायचं, पण तरीही गणूच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान आणि श्रद्धा असायची. एक दिवस गणू खूप हताश झाला. घरी मुलांना खायला द्यायला काहीच नव्हतं. डोळ्यात पाणी आलं आणि तो स्वामींच्या समाधीसमोर बसला. "स्वामी, मला काहीच सुचत नाही, पण मला ठाऊक आहे की तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही." त्या रात्री स्वप्नात गणूला स्वामी दिसले. स्वामींनी म्हटलं, "बाळा, उद्या सकाळी गावच्या बाजारात जा. तुला तिथे तुझ्या गरजेची वस्तू मिळेल." गणू सकाळी बाजारात गेला. तिथे एक मोठा व्यापारी त्याला भेटला आणि म्हणाला, "माझं पीक वाहून न्यायला मला मदतनीस हवा आहे. तू तयार आहेस का?" गणू हो म्हणाला. व्यापाऱ्याने त्याला चांगला मोबदला दिला. त्या दिवसापासून गणूच्या संसारात थोडंफार सुख यायला लागलं. त्याच्या डोक्यावरची कर्जाचं ओझंही हलकं झालं. लोक विचारू लागले, "अरे गणू, इतकं कसं बदललं?" तो हसत उत्तर देई, "हे माझं काहीच नाही. हे सगळं माझ्या स्वामींचं आहे. मी फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवला." स्वामी समर्थ नेहमी सांगतात, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि नामस्मरण करा. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलं, पण खरी भक्ती म्हणजेच अंधारातही स्वामींचा हात सोडू नये. गणूची ही कथा आपल्याला शिकवते की आपल्याकडे कितीही आहे याला महत्त्व नाही, आपलं हृदय किती शुद्ध आहे, आपली श्रद्धा किती प्रामाणिक आहे याला जास्त महत्त्व आहे. भक्तांनो, स्वामींच्या कृपेचा अनुभव हा नेहमी अद्भुत असतो. गणूप्रमाणे आपणही आपल्या जीवनात स्वामींवर विश्वास ठेवला तर कितीही अडचणी आल्या तरी मार्ग नक्की मिळतो. आजच्या या अनुभवकथेतून आपण हे लक्षात ठेवूया की देवाकडे काय मागतोय ते महत्त्वाचं नाही, पण त्याच्यावर विश्वास किती ठेवतोय ते महत्त्वाचं आहे. या व्हिडिओत आपण ऐकलं आहे गरीब पण श्रद्धाळू भक्ताची खरी कथा, ज्याचं आयुष्य स्वामी समर्थांनी बदललं. ही कथा आपल्याला श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरण यांची खरी ताकद शिकवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.